नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअपवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या आपल्या सोबत आहेत प्रबोध डावखरे. विधान परिषदेचे नमस्कार. नमस्ते. विधान परिषदेचे माजी उपसभापती कैलासवासी वसंतराव डावखरे यांचे चिरंजीव प्रबोध डावखरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. तर त्यानिमित्त आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. प्रबोधजी, तुमचं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. धन्यवाद आणि प्रबोधजी, आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला माझा नमस्कार. आम्हाला असं वाटत होतं की वसंतराव डावखरे यांचे एकच चिरंजीव निरंजन डावखरे हे राजकारणामध्ये आहेत. प्रबोध हा. डावखरे आतापर्यंत कुठे होते आणि काय करत होते? प्रबोध डावखरे आतापर्यंत ऑलरेडी म्हणजे समाजकारण तर करतच होतो. सोशल वर्क मध्ये तर मी ऑलरेडी होतोच. पण माझं तेव्हा काय झालेलं की मी शिकायला MBA साठी स्वित्झर्लंडला होतो 3-4 वर्ष. बरं. त्याच्यानंतर आल्यानंतर मी रिअल इस्टेट आणि बिझनेस मध्ये होतो. त्याच्यानंतर स्वतःची जिम फ्रँचायझी चालू केली बरं. आणि स्वतःच्या स्वबळावर त्या जिमचं 1 पासून 30 जिम स्वतः उभे केले. बरं. आज गव्हर्नर श्री कोश्यारीजींकडून पण बेस्ट जिम फ्रँचायझीचा अवॉर्ड मिळाला, आम्हाला बेस्ट जिम चेन इन द कंट्रीचा अवॉर्ड मिळाला. बरं. हे सगळं स्वतःच्या स्वबळावरती केलं. तर जेव्हा राजकारणात नव्हतो तर स्वतःचा ब्रँड तयार करत होतो. अच्छा. मग आता अचानक राजकारणात यायची इच्छा का निर्माण झाली? वेल, काय सध्याच्या स्थितीमध्ये जे घडामोडी बघतोय राजकारणामध्ये, तर मला असं वाटलं का मी याच्यामध्ये काय करू शकतो योगदान. काहीतरी एक इंग्लिशमध्ये कहावत आहे ना, इफ यू वॉन्ट टू चेंज द सिस्टम यू नीड टू बी इन द सिस्टम. अच्छा. तर आणि मला पार्थ दादांनी पण भरपूर प्रोत्साहन दिलं की तुमच्यासारखे युवक जे तुमचं विजन आहे ते आपण एकत्र मिळून काम करू शकतो आणि त्याचा भविष्यामध्ये आणि वर्तमान काळामध्ये नव्या पिढीला पण भरपूर फायदा होऊ शकतो. तर जनतेसाठी मी हा डिसिजन घेतला राजकारण घ्यायचा. पण घरामध्येच तुमच्या राजकारण आहे. तुमचे बंधू भाजपमध्ये आहेत, निरंजन डावखरे. मग बरोबर. भाजपमध्ये जायचा पर्याय त्यांनी तुम्हाला दिला नव्हता का? ऑप्शन दिला नव्हता का? बघा कसं होतं की माझे वडील हे राष्ट्रवादीमध्ये होते हे आपल्याला चांगलं माहिती आहे. होय. आणि त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य म्हणजे ते मरेपर्यंत राष्ट्रवादीमध्येच होते. तर जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा त्यांनी माझ्याकडून हे वचन घेतलेलं की जेव्हा पण मी राजकारणात जाईल तेव्हा राष्ट्रवादी पक्षातच जाईल. आणि जेव्हा मी हा डिसिजन घेतला राजकारणात जायचा तर तेव्हा मी हाच पक्ष निवडला. आणि प्लस कसं झालं की पार्थ दादांबरोबर पण तेव्हाच ओळख झाली. त्यांचं जे विजन आणि पुढे जे त्यांची काम करायची जी इच्छा आहे आणि ते आमच्या म्हणजे जी विचारधारा आहे ते असं मला वाटलं का आम्ही एकत्र काम करू शकतो. तर मला असं कोणतरी म्हणजे युथ लीडर असा भेटला ज्याच्याबरोबर मला असं वाटलं की मी यांच्याबरोबरच काम करू शकतो. यांची विजन जी आहे यंग इंडियाची, नवभारतची, ती मला त्याच्यावरून प्रोत्साहन मिळालं आणि मला त्यामुळे मी त्या राष्ट्रवादी बरोबर जॉईन झालो. पण आपले वडील वसंतराव डावखरे यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये शरद पवार यांचा मोठा वाटा होता. मग शरद बरोबर. पवार यांच्या पक्षात जावं असं वाटलं नाही का तुम्हाला? शरद पवार साहेबांसाठी माझ्यासाठी भरपूर आधार आहे. त्यांना मी म्हणजे एक फादर फिगर सारखा मानतो. हो. आणि ताईंना पण माझा मनात त्यांच्यासाठी भरपूर आदर हे आहे. पण मला असं वाटलं की पार्थ पवारांबरोबर माझं जास्ती जुळतंय आणि मला असं वाटलं की त्यांच्याबरोबर मी जास्ती बेटर करू शकेल. आणि मला ठाण्यामध्ये जे काम करायचं होतं त्याची संधी मला पार्थ पवारांनी दिली, त्यामुळे मी त्यांच्याबरोबर जॉईन झालोय. अच्छा. अनंत परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यामुळे जशास तसं उत्तर देण्यासाठी प्रबोध डावखरे यांचा हा राष्ट्रवादीमधला प्रवेश झाला आहे. या आरोपामध्ये किंवा या आक्षेपाकडे तुम्ही कसं पाहता? याच्यात आनंदनी जे डिसिजन घेतलं हा इंडिव्हिज्युअल डिसिजन, हा त्यांचा व्यक्तिगत डिसिजन आहे. बरं. तर त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही. पण त्यांनी जे पण केलं असेल त्याचा विचारच्या हिशोबाने केला असेल.
अच्छा. त्यांचा पक्ष सोडण्याचा आणि तुमच्या पक्ष प्रवेशाचा काही संबंध नाही. नाही, माझा आणि त्यांचा पक्षाचं काहीच लेणं नाही. अच्छा. राजकारणामुळे डावखरे कुटुंबामध्ये देखील फूट पडली, असं म्हणता येऊ शकेल का? मला असं काही वाटत नाही, कारण की बघा एक व्यक्तीचं स्वतःच एक इंडिव्हिज्युअल एक हे असतं, विचारधारा असते. हं. तर त्याची विचारधारा बीजेपीची होती, माझी विचारधारा जी होती ही राष्ट्रवादीची होती. अच्छा. तर त्यामुळे त्यांनी तो पक्ष निवडला. मी हा पक्ष माझ्या वडिलांचा पक्ष आहे. मला मला त्याच्यात काम करायचं होतं. अच्छा. पण हा निर्णय घेण्यापूर्वी भावाशी काही चर्चा झाली होती, काही कन्सल्ट केलं होतं? तुम्ही टॉकिंग टर्म्सवरती आहात? नाही, टॉकिंग टर्म्स वरती आम्ही आहोत, पण मला आता मी मोठा आहे तर मला कशाला कोणाला विचारायची गरज आहे का मी इथे जॉब म्हणजे हे करतो. हे माझं व्यक्तिगत डिसिजन आहे, हा माझा इंडिव्हिज्युअल डिसिजन आहे. अच्छा. आणि हा पण असं आहे का पार्थ पवारांना फक्त थोडे इंग्लिश स्पीकिंग, हाय-फाय असेच नेते आवडतात किंवा असेच तरुण आवडतात. ग्रामीण भागातील असं नेते आवडत नाहीयेत असं काही असं काही असं काहीही नाहीये. आम्ही पण म्हणजे एकदम ग्राउंडशी जुडलेले लोक आहात. आणि राष्ट्रवादीमध्ये ग्रामीण भागातून पण नेते आहेत आणि सिटी मधून पण नेते आहेत. तर असं काहीही नाहीये की त्यांना नुसतंच असं काहीतरी इंग्लिश टॉकिंग आणि हे दिसते. बस की कधी कधी काय असतं, की कसं असतं ना, की भाषा पेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे की माणूस काय करू शकतो, त्याचं कर्तव्य काय आहे, बरं. काम काय करू शकतो. अल्टिमेटली कसं आहे की लोकांची सेवा करणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे ना. हं, 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 हं. पण हा निर्णय तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस घेतला असता तर पक्षाला उपयोग झाला असता. ही वेळ तुम्ही का निवडली? आता कसं ते कहते ना, जब जब जो जो होना है तब तब सो सो होता है. अच्छा, त- अच्छा. तर जे देवानी जे प्लॅन केलेलं असतं बरं. त्याच्यामध्ये आपण म्हणजे आपण तुम्ही मी काय आहोत, है की नाही. अच्छा. त्यामुळे त्यानुसार तुम्ही हा निर्णय आत्ता घेतला. एकदम बरोबर. आणि हं, म्हणजे मला माझी जी विचारधारा होती ती हं. शाहू आंबेडकरांची विचारधारावरती आणि शिवाजी महाराजांची विचारधारावरती मी चालणारा माणूस आहे. बरं. तर मला ते राष्ट्रवादी बरोबर जायचं का वाटलं. हं. अच्छा. पण हे करताना पार्थ पवार यांनी तुमच्यावर काही जबाबदारी दिली आहे, द्यायचं काही सुतोवाच केलेलं आहे. ठाण्यामध्ये पक्षाची अवस्था थोडीशी बिकट आहे. तर त्या संदर्भात काही बोलणं झालं आहे? हो. माझी मीटिंग झालेली प्रफुल्ल हं. पटेल साहेबांबरोबर, तटकरे साहेबांबरोबर आणि पार्थ दादा पण होते त्या मीटिंगमध्ये. बरं. तिघांबरोबर एकत्र मीटिंग झालेली. तर याच्यामध्ये काफी डिटेलमध्ये आमची मीटिंग झालेली. पण येणाऱ्या काळामध्ये तेच हे निर्णय घेतील आणि मीडियाला अनाउन्स सुद्धा करतील. ते आय थिंक सो ते वरिष्ठ नेत्यांकडून आलेलं बरं राहील, की माझी पुढची कामगिरी किंवा माझं पुढचं काय पद असेल ते डिसाईड करतील. मी पक्ष कुठल्या पदसाठी जॉईन नाही केलंय. मी फक्त मला काहीतरी काम करण्याचा अवसर मिळते, काही सोशल काम करायसाठी, एक लोकांच्या बेटरमेंटसाठी काम करायला मिळते. मी त्याच्यामध्ये संतुष्ट आहे. ओके. तर धन्यवाद प्रभूजी तुम्ही लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल. तुमच्या पुढच्या कारकिर्दीला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक यू. धन्यवाद, धन्यवाद, येस. धन्यवाद. थँक्यू. थँक यू. ओके.